अरे संदीप, तुझी आई शेवटच्या क्षणी एकच प्रश्न विचारत होती, माझा मुलगा येतोय ना? त्याचं उत्तर तुझ्याकडे आहे का? गावातल्या त्या म्हाताऱ्या माणसाने विचारलेला प्रश्न ऐकताच संदीपच्या हातातून आईच्या अस्थींचं भांड जवळजवळ निसटलं आणि त्याची मान आपोआप खाली गेली. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. कारण जिच्यासाठी तो जगातला सगळ्यात मोठा माणूस होता, ती आई आता या जगात नव्हती. संदीप लहान असताना त्याचे वडील गेले होते. घरात फक्त तो आणि त्याची आई शांता. शांता दिवसभर लोकांच्या शेतात मजुरी करायची, कधी भांडे घासायची, कधी लग्न समारंभात स्वयंपाकाची कामं करायची. उन्हाळ्याच्या तापलेल्या जमिनीवर अनवाणी चालत ती घरी यायची, पण मुलासाठी दूध आणि पुस्तक घेऊन यायला कधी विसरायची नाही. रात्री स्वतः कोरडी भाकर खाऊन मुलांसाठी गरम भाजी ठेवायची. संदीप हुशार होता. गावातले शिक्षकही म्हणायचे, या मुलात दम आहे. आईने त्याच स्वप्नाला धरून आयुष्य जगलं. तिने कानातल्या सोन्याच्या रिंगाही विकल्या, थोडीशी जमीन गहाण ठेवली आणि संदीपला शहरात शिकायला पाठवलं. जाताना ती म्हणाली होती, बाळा मोठा हो, पण मला विसरू नकोस. तेव्हा संदीपने हसून तिचे हात धरले होते. आई, तुला विसरणं म्हणजे स्वतःला विसरणं, पण आयुष्य अनेकदा माणसाची परीक्षा घेतं. शहरात गेल्यावर संदीपचं आयुष्य बदलू लागलं. शिक्षण पूर्ण झालं, चांगली नोकरी मिळाली, मग परदेशात जाण्याची संधी मिळाली. सुरुवातीला तो दररोज आईला फोन करायचा, मग आठवड्यातून एकदा, नंतर महिन्यातून एकदा, आणि हळूहळू तेही बंद झालं. आई प्रत्येक संध्याकाळी घराबाहेरच्या जुन्या बाकावर बसून फोनची वाट पाहायची. मोबाईल वाजला की तिच्या डोळ्यात चमक यायची, पण बहुतेक वेळा तो दुसऱ्याच कुणाचा फोन असायचा. गावातले लोक विचारायचे, तुझा मुलगा कधी येतोय? ती हसून म्हणायची, तो कामात व्यस्त आहे, पण मला विसरला नाही. खरं तर ती स्वतःलाच समजावत होती. काही वर्षांनी संदीपचे शहरातल्या एका श्रीमंत घरातल्या मुलीशी लग्न जमले. त्याची बायको चांगली होती, पण तिला गाव, माती, जुनं घर या गोष्टींचं काहीच आकर्षण नव्हतं. हळूहळू संदीपलाही गाव मागं पडलेलं वाटू लागलं. आई फोन करायची तर तो म्हणायचा, आई मी मीटिंग मध्ये आहे, नंतर बोलतो. तो नंतर कधीच यायचा नाही. एकदा आईने त्याला सांगितलं, बाळा तब्येत हल्ली जास्त बरी नसते. तो म्हणाला, औषध घे, मी पैसे पाठवतो. आईला पैशांपेक्षा मुलाचा आवाज हवा होता, पण ते त्याला कधी समजलंच नाही. वर्ष निघून गेली. गावातल्या लोकांनी आईला खूप आधार दिला. शेजारची सुमित्रा काकू तिला जेवण द्यायची, गणपत काका तिला दवाखान्यात घेऊन जायचे, पण रात्री मात्र ती एकटी असायची. भिंतीवर लावलेल्या मुलाच्या फोटोशी बोलायची. कधी येणार रे असा प्रश्न विचारायची. फोटो काही उत्तर देत नसे. एक दिवस तिची तब्येत खूप बिघडली. गावातल्या लोकांनी तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले, वय आणि आजार दोन्ही वाढले. शांताबाई वारंवार एकच विचारत होत्या, माझ्या मुलाला फोन केला का? गावकऱ्यांनी संदीपला अनेकदा फोन केले, पण तो एका महत्वाच्या परदेशी दौऱ्यावर होता. त्याने मेसेज पाठवला, मी सध्या येऊ शकत नाही, परिस्थिती सांभाळा. तो मेसेज गावातल्या लोकांनी वाचला आणि शांत राहिलो, कारण त्यांना माहिती होतं आईसाठी हा शब्द मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक आहे. शेवटच्या रात्री शांताबाईचा श्वास खूप मंद झाला होता. त्यांनी सुमित्रा काकूंचा हात धरला आणि हळू आवाजात विचारलं, माझा संदीप येतोय ना? सुमित्रा काकूंनी खोटं हसून म्हटलं, हो येतोय. त्या समाधानाने डोळे मिटले आणि काही मिनिटात सगळं संपलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन गेला. यावेळी संदीपने उचलला. आई गेल्याचं ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो लगेच भारतात निघाला, पण तो पोहोचेपर्यंत अंत्यसंस्कार झाले होते. गावात आल्यावर त्याला प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता ओळखीचा वाटत होता, पण सगळं बदललेलं होतं. घरात प्रवेश करताच त्याची नजर त्या रिकाम्या खाटेवर गेली जिथे आई बसायची. तिची जुनी चादर तशीच पडली होती, चष्मा तसाच ठेवलेला होता, पण आई नव्हती. तो फुटून रडू लागला. दुसऱ्या दिवशी अस्थि विसर्जनासाठी सगळे नदीकाठी गेले. तिथेच गावातल्या त्या वृद्ध माणसाने तो प्रश्न विचारला, तुझी आई शेवटच्या क्षणी एकच विचारत होती, माझा मुलगा येतोय ना? उत्तर आहे का तुझ्याकडे? संदीपकडे खरंच उत्तर नव्हतं. त्याने आयुष्यात खूप पैसा कमावला होता, मोठं घर घेतलं होतं, परदेश फिरला होता, पण आईच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं. अस्थि विसर्जनानंतर तो घरी परतला. घर साफ करताना त्याला आईची एक छोटी डायरी सापडली. त्याने ती उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, आज संदीपचा फोन आला, 2 मिनिटं बोलला, आज खूप आनंद झाला. दुसऱ्या पानावर, आज त्याचा वाढदिवस, फोन केला पण लागला नाही, देव त्याला सुखी ठेव. पुढे एका पानावर लिहिलं होतं, आज तब्येत बरी नाही, पण संदीपला सांगितलं नाही, तो काळजी करेल. शेवटच्या पानावर तारीख होती, तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवसाची. त्यात लिहिलं होतं, लोक म्हणतात माझा मुलगा मला विसरला, पण मला माहिती आहे तो येईल. माझा संदीप वाईट नाही. हे वाचताच संदीपच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. जिच्याकडे त्याने दुर्लक्ष केले ती शेवटपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवत होती. त्या रात्री तो झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला,
गावातल्या जुन्या घरांचं नूतनीकरण चालू केलं. आईच्या नावाने वृद्धांसाठी एक छोटंसं केंद्र सुरू केलं. जे वृद्ध एकटे होते, ज्यांची मुले त्यांना विसरली होती, त्यांच्यासाठी तो मदत करू लागला. लोक त्याचे कौतुक करू लागले, पण त्याच्या मनातली पोकळी कधीच भरली नाही. कारण प्रत्येक संध्याकाळी जेव्हा तो त्या बाकाकडे पाहायचा, जिथे आई त्याची वाट बघायची, तेव्हा त्याला जाणवायचं की जगातली प्रत्येक गोष्ट परत मिळू शकते. पैसा, नोकरी, घर, प्रतिष्ठा, पण आईची वाट पाहणारी नजर एकदा कायमची मिटली की ती पुन्हा कधीच उघडत नाही. आणि आयुष्यभर त्याच्या कानात एकच प्रश्न घुमत राहिला, माझा मुलगा येतोय ना? त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे शेवटपर्यंत कधीच नव्हतं.